मद्यपान केलं होतं त्यांनी? मद्यपान? नाही नाही, उतरली की होतील नॉर्मल. अहो हे बघ, काळजी करण्यासारखं काही कारण नाही. बरं मी काय म्हणतो, तुम्ही पण जरा घेत चला कधी कधी, मजा येईल तुम्हाला पण. आई अगं दारू आहे ही बघ. खोटं बोलले तर हे माझ्याशी, तेव्हाही आणि आत्ताही. म्हणजे काही नाही अजून. सगळं ठीक आहे बंडीकडे, काळजीचं काही कारण नाही. काय झालं? अशा पाहत्या का माझ्याकडे? नानी ठीक आहे ना? अजून. आवाज आला म्हणजे ठीक आहे. अजून काय होय तिला? अजून काही झालं असतं म्हणजे नानींना मी एकटी काय करणार होते. नानी सारखं त्या कुसुमला बोलत असतात, पण तीच आली ना शेवटी मदतीला. एवढ्या रात्री काळजी न्यायची काय गरज होती तिला, पण आली. आणि आपण कसे वागवतो तिला? मी तर पगार पण वाढवला तिचा. वाढवलाच पाहिजेत, वाढवलाच पाहिजेत. एकटी करत असते बिचारी, 4 घरचं काम करते संसारासाठी. म्हणून काय मनच नाही का तिला? माणूसच नाही का ती? तुझा मुद्दा नानी आहे की कुसुम? दोन्ही. अगं पण मी काय करू? हे सगळं ना तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे. मी काय केलं? घरात दारू आणून ठेवलीत, वर माझ्याशी खोटं बोललात. नाही मालू, मी पित नाही. हो काय माहित? खरे मालू, ते टेण्याची आहे. येऊ दे टेण्या भाऊजींना, बघते त्यांच्याकडे. पण आता तरी मी सांगत होतो त्याला, घरात म्हातारा माणूस आहे, एवढं कळायला नको त्यांना? अगं पण त्याला काय माहित होतं घरातला म्हातारा माणूस अख्खी बाटली तोंडाला लावेल. तुम्ही का नाही सांगितलं मला त्यात दारू येते? तू चिडली असतीस म्हणून खोटं बोललात. माणूस खोटं का बोलतो? खरं लपवायचं असतं म्हणून. नाही, दरवेळी असं नसतं. कधी कधी वेगळी कारणं पण असतात. कुठली? समोरच्याची भीती वाटते. भीती? किंवा समोरच्याला दुखवायचं नसतं. तुमचं काय कारण होतं? अर्थात भीती. उगाच आपलं काहीतरी हे करू नका. मालू, तू विसरली असशील, पण मी विसरलो नाही. कसला ढोस दिला होतास तू मला, आठवतं का? बोक्या, काय ग? टेण्याचं औषध मोठं जालिम आहे रे एकदम. खोकला गेला, डोकं जड झालंय. हे गळ्याचा कॅन्सर जाऊन डोक्याचा कॅन्सर नाही ना होणार मला? नानी, तू जाणार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो, काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.